प्रांत स्तरावरील अधिकारी मंडळी आणि राज्य स्तरावरील अधिकारी मंडळी तसेच विविध जिल्ह्यांचे कार्यकारिणी सदस्य आणि व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी श्री रवींद्र पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पद्य सादर करावं. श्री रवींद्रजी पाटील सर. पद्य सांगतो. इतिहासाच्या पानावरती शिवशंभूचे नाव वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. जेजुरीच्या भंडाऱ्याला पंढरीची ओढ, तुळजापूरची माय भवानी माया तिची गोड. शिव पार्वती अमोघ लीला वेरुळात ती नित्य वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. तुकड्याची ही साध खंजिरी वाजे अस्मानात, खेडगावचा ढेबू जोडतो स्वच्छतेशी नात. प्रांत विदर्भ गाविल गडतो नागभूमीचा वास असे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. ठाणेरची गढी आणि तोरणमाळी किल्ला, या मातीने ठसवणी दिला गणित कलेचा बिल्ला. कानदेशी माती काळी श्रीकृष्णाचा वास असे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. मराठवाडी संतभूमी सज्जनतेचा वसा, महामानवाच्या कृतीने परिवर्तनी ठसा. देवगिरीच्या किल्ल्यावरती देवाचाही मानसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. प्रांत पश्चिमी स्वराज्य भूमी वाजे जगात डंका, नरवीरांनी फस्त केली पातशाही लंका. यशवंतन कर्मवीरते क्रांतीवीर ही येथे वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. कोकण भूमी सुखी समृद्ध रायगडाचा वसा, गोऱ्यांच्या त्या छातीवरती क्रांतीवीराचा ठसा. महाराष्ट्र जगी जसे की राष्ट्राचा इतिहास असे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी,
भवानी जय भवानी. इतिहासाच्या पानावरती शिवशंभूचे नाव वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी. भवानी जय भवानी. भवानी जय भवानी. भवानी जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद सर. यापुढे परिचय सत्राला सुरुवात करतो. अगोदर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अश्विन कुमार राठोड सरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपण श्री डॉक्टर अश्विन कुमार राठोड, भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय लोणार, जिल्हा बुलढाणा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली सेवा देत आहात. वसाहतिक वस्तू संग्रहालय व राष्ट्रवादी प्रवाहातून स्थापन झालेल्या वस्तू संग्रहालयांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर आपण PhD संशोधन पूर्ण केलेलं आहे. 2010 ते 2012 भारतीय पुरातत्व विभाग औरंगाबाद येथे आपण सहसंशोधक म्हणून होतात. इतिहास व प्राचीन भारतीय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यासाठी 2012 ते 2014 या कालावधीसाठी आपण सहसंशोधक होतात. याशिवाय 30 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत आपला सहभाग होता व 15 शोधनिबंध आपले प्रकाशित झालेले आहेत. आणि आज आपण या व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहात. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री गांधार विश्राम कुलकर्णी यांचा परिचय करून देतो. श्री गांधार विश्राम कुलकर्णी, आपण एम ए इतिहासात केलेला आहे. अचलपूर, जिल्हा अमरावती येथे आपण निवासाला आहात. यासोबतच संस्कार भारती अचलपूर चे आपण सहसचिव म्हणून दायित्व निभावत आहात. इतिहास संकलन समिती अमरावती जिल्हा युवा व्याख्याता प्रमुख अशी आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे. यासोबतच पसायदान, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या अध्ययनाचे आणि व्याख्यानाचे विषय. काव्यतरू हा काव्यसंग्रह डिसेंबर 2019 मध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि सोबतच अखिल भारतीय साहित्य संमेलन व महाराष्ट्रातील नावाजलेल्या संस्थांनी आयोजित केलेल्या काव्यलेखन व काव्य वाचन स्पर्धांसाठी आपण आमंत्रित कवी होतात. यासोबतच विविध स्पर्धांनी आयोजित केलेल्या काव्य वाचन स्पर्धांमध्ये आपण यशस्वी ठसा उमटवलेला आहे. यासोबतच उपेक्षिताचे अंतरंग, मशाल, बोलका रंगमंच, पावन, वक्त आया है, विनवणी आणि ख्रिस्त दिसतो मला ह्या आपल्या गाजलेल्या कविता. आज ह्या व्याख्यानमालेचं चौथं पुष्प गुंफत असताना नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनचरित्रावर आपण व्यक्त होणार आहात. त्यामुळे अधिक वेळ न घेता मी आयोजित करतो श्री गांधार विश्राम कुलकर्णी यांना. श्री गांधार कुलकर्णी. नमस्कार. सर्वांना नमस्कार करतो. आज इथे उपस्थित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांतचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, उपाध्यक्ष डॉक्टर सराफ सर, महामंत्री श्री पाटील सर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, सोबतच सर्व जिल्हा कार्यकारिणीतील उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, माझ्या परिवारातील सर्व सदस्य, मित्रगण आणि उपस्थित सर्व श्रोते. व्याख्यानाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर आणि स्वर्गीय दादासाहेब तारे यांना नमन करून विषयाला सुरुवात करतो. आज हिंदू साम्राज्य दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मला
नरवीर बाजीप्रभू देशपांडे हा विषय आपण दिला हे मी गंधार माझं 2 भाग्य मिनिट, समजतो. गंधार 2 मिनिट. रवी सर, कुणीतरी कुरेशी म्हणून आहे, कुरेशींना म्यूट करा बरं. हो हो केलंय दादा, लगेच केलंय. खरं तर बाजीप्रभू देशपांडे हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. संपूर्ण मराठ्यांचा इतिहास याचा अभ्यास करताना बाजीप्रभू देशपांडेंचा आणि इतर सर्व मोहिमांचा अभ्यास करताना आणि त्यावरील काव्य वाचताना बाजीप्रभू देशपांडेंवर काव्य सुचणं हे पण खूप मी माझं भाग्य मानतो. अभ्यासच असा करावा लागतो की त्यावर काहीतरी आपल्याकडून लिहिलं गेलं पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा समावेश मी आजच्या व्याख्यानात करतो. विषयाला सुरुवात करतो. चरितम शिवराजस्य विजयश्री विराजितम विराद्भूत रस पुण्यम रामायणामी वापरम. अर्थात शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांची जीवनगाथा ही विविध विजयांनी नटलेली आहे, महान विजयांनी नटलेली आहे आणि अशी ही वीररसानी परिपूर्ण शिवगाथा, शिवचरित्र रामायणासारखं शुभ आहे. या शिवचरित्रातील विविध अशा शौर्य गाथांपैकी एक गाथा म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंची. या गाथेमध्ये शिवाजी महाराजांचं संवाद कौशल्य आपल्याकडे आहे. आपण याला संवाद कौशल्य त्यांचा अभ्यासू शकतो. त्यानंतर मावळ्यांचा आणि बाजीप्रभूंचा पराक्रम आणि सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीची आज सर्वात जास्त गरज आहे ते म्हणजे संघटन. मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे शक्ती कमी होती, सैन्य कमी होतं, पण दोन गोष्टी ज्या प्रत्येक मावळ्यामध्ये शिवाजी महाराजांपासून तर शिवा नाव्हीपर्यंत म्हणजे राजापासून तर एका सामान्य माणसापर्यंत जे एकदम ठसठसून त्यांच्या रगारगामध्ये जे भरलं होतं ते म्हणजे पराक्रम आणि संघटन. मातृभूमीसाठी अतिशय प्रेमाची भावना किंवा मातृभूमीसाठी आवश्यक तो राष्ट्रवाद, ज्या राष्ट्रवादामुळे त्यावेळेस स्वराज्य निर्मितीचं कार्य होऊ शकलं. बाजीप्रभू हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. ते चित्र म्हणजे घोडखिंडीमध्ये लढणारे बाजीप्रभू, 300 मावळ्यांना सोबत घेऊन 10,000 सैन्याशी मुकाबला करणारे बाजीप्रभू. दोन्ही हातात तलवारी आहेत, समोरून सिद्धी जोहर, सिद्धी मसूदचं सैन्य येत आहे आणि अशा वेळी घोडखिंडीच्या कमी म्हणजे अरुंदतेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सैन्य रचना करून शत्रू सैन्यावर तुटून पडणारे आणि त्यांचं पारिपत्य करणारे बाजीप्रभू आपल्या डोळ्यासमोर येतात. आपल्या डोळ्यासमोर येतो पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेला बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा. परंतु विशाळगडावर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंची जी समाधी आहे, खेदानी आज म्हणावं लागतं की ती समाधी बऱ्याच लोकांना ठाऊक सुद्धा नाही. त्याच्या आजूबाजूला गवत वाढलं आहे. म्हणजे स्वराज्याचा वटवृक्ष उभारण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान केलं त्या लोकांच्या समाधीजवळ आज गांजर गवत उगवते आणि आपल्याला ही गोष्ट माहीत सुद्धा नसते. पुतळा आम्हाला का बरं माहित आहे? कारण पुतळ्याजवळ आम्ही जाऊन फोटो काढू शकतो, त्यामुळे आम्हाला पुतळा माहित आहे, पण समाधी आम्हाला माहित नाही. बाजीप्रभूंचं कार्य फक्त पावनखिंडीतलं आहे असं आपल्याला वाटत असेल. पावनखिंडीच्या आधी किंवा नंतर तर बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त झाली, पण पावनखिंडीच्या प्रसंगाच्या, घोडखिंडी आणि सिद्धी जोहरच्या प्रसंगाच्या आधी बाजीप्रभू कुठे होते या बाबतीत आपल्याला माहित नसेल किंवा असेलही, कमी लोकांना माहित आहे. का बरं माहित नाही? कारण आपण त्या ठिकाणी बाजीप्रभूंनी केलेलं कार्य हे आपण अभ्यासत नाही किंवा त्या अभ्यासण्यासाठी कष्ट घेत नाही. बाजीप्रभूंना अतिशय घोडखिंडीच्या आधी अतिशय पराक्रमाचा इतिहास आहे.
त्यांचा जन्म भोर तालुक्यातील मावळ प्रदेशात भोर तालुका होता. त्या ठिकाणी सिंध गावातील प्रधानांच्या घरात बाजीप्रभूंचा जन्म झाला. कृष्णाजी बांदल कुलकर्णी, कृष्णाजी बांदल देशमुख यांच्याकडे बाजीप्रभूंना वडिलांपासून, त्यांच्या आजोबांपासून जे दिवाणपद पिढीजात मिळालं होतं, त्यावर पुढे बाजीप्रभूंची नियुक्ती झाली होती. शिवाजी महाराजांची आणि बाजीप्रभूंची जेव्हा भेट झाली, त्यावेळी बाजीप्रभू हे कृष्णाजी बांदल देशमुखांकडे दिवाण पदावर होते. अतिशय पराक्रमाने कृष्णाजी बांदल देशमुखांची देशमुखी मावळ प्रदेशात जी सुरू होती, त्याचं एकमेव कारण म्हणजे बाजीप्रभूंचा पराक्रम, बाजीप्रभूंचं युद्ध कौशल्य आणि बाजीप्रभूंची बुद्धी. जेधे आणि बांदल देशमुख यांचं मावळ प्रदेशात अतिशय हाडवैर होतं. खूप आधीपासून त्यांचं वैर होतं. जेधे म्हणजे शिवाजी महाराजांच्या सोबतचे, शहाजी महाराजांच्या सोबतचे, आणि बांदल देशमुख म्हणजे आदिलशाहीचे एक सरदार, त्यांचे एक वतनदार, जे मावळ प्रदेशात हिरडस या प्रदेशावर त्यांची मालकी होती आणि रोहिडा किल्ल्यावर त्यांचा ताबा होता. जेधे आणि बांदल देशमुखांचं युद्ध झालं. त्यात बाजीप्रभूंच्या नेतृत्वात जे बांदलांचं सैन्य त्या ठिकाणी लढलं, त्या बाजीप्रभूंच्या सैन्यामुळे जेधेंचा पराभव झाला आणि देशमुखांचा विजय झाला त्या युद्धामध्ये. आणि त्यामुळे बाजीप्रभूंचा दबदबा हा पूर्ण मावळ प्रदेशात सुरू झाला, स्थापित झाला. आपल्या एका आवाजावरून 10,000 बादल सैनिकांना तैनात करणारे, युद्धासाठी सज्ज करण्याची ताकद ही बाजीप्रभूंमध्ये होती. त्यांची बुद्धी पण तशीच होती, युद्ध कौशल्य पण तसंच होतं की त्यामध्ये त्यांनी जेध्यांचा पराभव केला. त्यानंतर देशमुखांची देशमुखी संपूर्ण बादल प्रदेशात उभी गेली आणि ज्यावेळी संपूर्ण मावळ प्रदेशामध्ये बाजीप्रभूंचा दबदबा निर्माण होत होता, ही 1645-46 सालची गोष्ट असेल, त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी भोसले नावाचा एक 16 वर्षाचा मुलगा आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेण्याचा निर्णय करत होता. रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ झाली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात, 16-17 वर्षाच्या शिवाजीच्या नेतृत्वात त्यांच्या सवंगड्यांनी आजूबाजूचा प्रदेश जिंकायला सुरुवात केली. तोरणा किल्ला घेतला. मुंबार देवाचा गड घेतला. राजगडाचं कार्य तिथे सुरू झालं. राजगड निर्मितीचं कार्य तिथे सुरू झालं. आता एकमेव अडसर जो स्वराज्य निर्मितीच्या किंवा मावळ प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याच्या मार्गामधला एकमेव अडसर जो होता, तो अडसर म्हणजे रोहिडा किल्ला. गड तसा नाजूक होता. गड हा अतिशय नाजूक होता. शिवाजी महाराज त्याचा बेत आखत होते, की योजना करत होते की आपल्याला रोहिडा किल्ला जर घ्यायचा असेल तर काय करावं लागेल. त्यांचे सवंगडी त्यात यसाजी कंक आहेत, दादोजी कोंडेव आहेत, यासोबत तानाजी मालुसरे आहेत. यांचा बेत आखणं सुरू होतं की गावी रोहिडा किल्ला कसा घ्यायचा. गड अतिशय नाजूक आहे, पण गडावर जो देशमुखांचा जो दिवाण आहे बाजीप्रभू देशपांडे, या दिवाणाच्या ऐकण्यामध्ये तिथलं पूर्ण सैन्य आहे, तिथल्या सैन्याचं नेतृत्व आहे. आणि जोपर्यंत हा दिवाण आपल्या सोबत येत नाही तोपर्यंत रोहिडा किल्ला आपल्याला मिळणं शक्य नाही. म्हणून आता बेत आखला. शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांना, कृष्णाजींना पत्र पाठवलं, पण त्यावर कृष्णाजींनी अतिशय उद्धटपणे असमाधानकारक असं उत्तर दिलं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत, आपल्या मावळ्यांसोबत रोहिड्यावर चाल केली. कृष्णाजी बांदल देशमुख सोबत तिथे एक छोटीशी चकमक सुद्धा झाली, एक छोटीशी लढाई झाली. त्यात कृष्णाजी देशमुख लगेच मारला गेला. शिवाजी महाराजांना स्वतःची तलवार काढण्याची गरज सुद्धा पडली नाही. शिवाजी महाराजांच्या सवंगड्यांच्या हातूनच कृष्णाजी बांदल तिथे ठार झाला
आता किल्ला आपला झाला असं सगळ्यांना वाटायला लागलं. मात्र तिथे शिवाजी महाराजांपेक्षा 15 वर्षांनी वयाने 15 वर्ष मोठा असलेले बाजीप्रभू उभे होते. हातात तलवार घेऊन त्यांच्या ऐकण्यामध्ये पूर्ण बांदलांचं सैन्य, आणि म्हणतात जोपर्यंत हा बाजी प्रभू इथे उपस्थित आहे, इथे उभा आहे, तोपर्यंत रोहिडा किल्ला हा कोणाच्याही हातात जाऊ शकत नाही. यसाजी कंक, तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला उभे होते. ते म्हणे की आम्ही बाजी प्रभूंना संपवू का? शिवाजी महाराज म्हणतात नाही, याची आपल्याला गरज आहे, अशा पराक्रमी पुरुषाची आपल्याला गरज आहे. म्हणून शिवाजी महाराज त्यांच्याशी बोलतात, बाजीप्रभूंशी संवाद साधतात. हा संवाद अतिशय महत्वाचा आहे. ते म्हणतात, शिवाजी महाराज म्हणतात, रणजित देसाईंनी आपल्या कादंबरीमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं आहे या प्रसंगाचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बाजीप्रभूंचा जो पोवाडा आहे त्यामध्ये सुद्धा या प्रसंगाचं अतिशय भावपूर्ण असं, भावविभोर करणारं असं वर्णन केलं आहे. त्या शिवाजी महाराज म्हणतात, कादंबरीतलं फक्त एक वाक्य सांगतो आपल्याला ते समजून देईल हा प्रसंग कसा होता. शिवाजी महाराज म्हणतात, माझ्या तलवारीचं नाव भवानी आहे. ही भवानी राजनिष्ठ लोकांवर चालत नाही, ही फक्त देशद्रोही लोकांसाठी आहे, स्वराज्याच्या विरोधकांसाठी आहे, भूमातेच्या संहारकांसाठी आहे, भूमातेच्या संरक्षकांसाठी नाही. शिवाजी महाराजांचा ते रूप, त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज, त्यांच्या डोळ्यातली राष्ट्रभक्ती आणि त्यांचं बोलण्यातलं कौशल्य, यामुळे बाजीप्रभू तिथे घायाळ होतात. बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांशी तिथे हात मिळवणी करतात आणि त्या भेटीपासून शिवाजी महाराजांच्या बाजूने बाजीप्रभूंच्या नेतृत्वात संपूर्ण बांदलांचं सैन्य तिथे शिवाजी महाराजांना येऊन मिळतं. आणि तेव्हापासनं बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यासाठी सज्ज होतात. त्यावेळी जे सज्ज झाले ते 1660 पर्यंत अतिशय एकनिष्ठतेने शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी बाजीप्रभूंनी आपलं जीवन वाहून घेतलं. बाजीप्रभू, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू आणि पुढे बाजीप्रभूंच्या वीरगतीनंतर त्यांच्या परिवारातले त्यांचे मुलं सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सेवेसाठी शिवाजी महाराजांना येऊन मिळाले होते. ही भेट झाली. त्यानंतर मावळ प्रदेशातले जे हक्क होते हे शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंकडेच राहू दिले. आणि त्याच प्रदेशात ओस पडलेला एक गड होता, त्या गडाच्या दुरुस्तीचं कार्य शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंकडे सोपवलं. नंतर पुढे त्या गडाला मोहनगड असं नाव देण्यात आलं. त्यानंतर अफझल खानाचा प्रसंग आहे. अफझल खानाच्या प्रसंगामध्ये बाजीप्रभू कुठे होते? शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, परंतु त्यावेळेस तिथे बाजीप्रभूंचं नाव आपल्याला दिसत नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक तिथे जीवा महाला होते. शिवाजी महाराजांचे वकील होते गोपीनाथपंत बोकील. त्यानंतर त्यांचे 10 सैनिक हे त्या छावणीच्या बाहेर उभे होते. बाजीप्रभू कुठे होते? बाजीप्रभूंचा या मोहिमेमध्ये जो वाटा आहे तो वाटा असा आहे की खाली झाडींमध्ये, दाट झाडींमध्ये शिवाजी महाराजांनी जे मावळे लपवून ठेवले होते तिथे लपायला सांगितलं होतं आणि इशारा भेटताच खानाच्या सैल्यावर आक्रमण करायचं, खानाच्या सैल्यावर हल्ला करायचा, अशा सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या तुकडीमध्ये, त्या झाडीत लपलेल्या सैन्यामध्ये बाजीप्रभूंच्या नेतृत्वामध्ये बांदल सैनिक उभे होते. बांदल सैनिकांची तिथे तुकडी उभी होती. त्या तुकडीला जसे इशारे मिळाले तसेच त्यांनी शत्रू सैन्यावर आक्रमण केले. अफझल खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि त्यानंतर तिथून फरार झालेला फाजल खान, अफझल खानाचा मुलगा, याचा पाठलाग करताना जी एक तुकडी फाजल खानाच्या मागे पाठवली होती त्यात सुद्धा बाजीप्रभू सहभागी होते. त्यानंतर आता अफझल खानाचा वध झाला. पुढच्या 18 दिवसात म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खानाचा वध झाला.
पुढच्या येत्या 18 दिवसात शिवाजी महाराजांच्या सैन्याने वाई ते कोल्हापूरचा प्रदेश काबीज केला आणि या प्रदेशामध्ये तब्बल 18 किल्ले, त्यामध्ये चंदनगड होता, वंदनगड होता, वैराटगड होता, सुंदरगड होता, वसंतगड होता, असे तब्बल 18 किल्ले 18 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने घेतले आणि 29 नोव्हेंबरला पन्हाळा काबीज केला. पन्हाळा गड काबीज केला. या 18 किल्ल्यांमधला शेवटचा किल्ला म्हणजे पन्हाळा, तो पन्हाळा काबीज केला. त्यानंतर शिवाजी महाराजांचं सैन्य दुसऱ्या गडावर गेलं. पन्हाळ्यावर सगळी सोय लावण्यात आली आणि अफझल खानाच्या वधाची बातमी आदिलशाहीपर्यंत आणि संपूर्ण जगात पोहोचण्याच्या आधी जी बातमी आदिलशाही आणि संपूर्ण जगात सगळ्या दिल्लीपर्यंत, अटकेपर्यंत सुद्धा जी बातमी पोहोचली, ती बातमी अशी होती की अफझल खानाचं तर अजून माहीतच नाही, पण शिवाजीच्या सैन्याने वाई ते कोल्हापूरच्या प्रदेशातले 18 किल्ल्यांवर कब्जा केला आहे. ते 18 किल्ले काबीज केले आहेत. आदिलशाहीला समजलंच नाही की आपल्या इतक्या मातब्बर आणि इतक्या शूर, इतक्या धडधाकट सरदाराची अजून बातमी यायची आहे आणि शिवाजी महाराजांच्या या कोणत्या बातम्या येऊन राहील. शिवाजी म्हणजे काय चीज आहे हे आदिलशाहीला समजेनासं झालं. त्यानंतर अफझल खानाची बातमी आली की अफझल खान शिवाजी महाराजांच्या हातून मारला गेला. अफझल खानाचा वध झाला. वध ही संकल्पना नेहमी वाईट वृत्तीच्या लोकांबाबत आपण म्हणायला पाहिजे. त्यामुळे अफझल खानाचा वध आहे, कंसाचा वध आहे, रावणाचा वध आहे. परंतु जे स्वराज्यासाठी जे लोक हुतात्मे झाले किंवा ज्या लोकांची कपटाने हत्या करण्यात आली, त्यांना एक तर हत्या म्हणायचं किंवा हुतात्मा म्हणायचं, त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी, चांगल्या हेतूसाठी, आपलं राज्य वाचवण्यासाठी जे लोक मृत्युमुखी गेले, ज्यांनी हसत हसत हाल हाल मृत्यू स्वीकारले, त्यांच्या मृत्यूला एक तर हत्या म्हणायचं किंवा हुतात्मा म्हणायचं, हुतात्म्य म्हणायचं, वध म्हणायचं नाही. वध हे वाईट वृत्तीच्या लोकांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यानंतर गड जिंकले जात होते, लहान मोठ्या लढाया होत होत्या, परंतु अजून ती लढाई सुरू नव्हती झाली ज्या लढाईमुळे बाजीप्रभू आणि शिवा काशी शिवा नाव्ही, फुलाजी प्रभू आणि 300 मावळ्यांपैकी जवळपास 250 मावळ्यांचं नाव अजरामर होणार होतं, इतिहासात कायमचं सुवर्णाक्षरांनी कोरल्या जाणार होतं. ती लढाई अजून सुरू व्हायची होती, ती मोहीम अजून सुरू व्हायची होती. अफझल खान मेला, अफझल खानाचा वध झाला, शिवाजी महाराज सगळा प्रदेश कब्जा करत आहे, काबीज करत आहे. अशा वेळी आदिलशाही, विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीची मुघलशाही यांनी संयुक्तपणे शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी जी मोहीम सुरू केली, ती मोहीम म्हणजे एकीकडे विजापूरवरून सिद्दी जोहरची मोहीम, सिद्दी जोहरचा जो वेढा पन्हाळ्याला पडला, ती सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूदची मोहीम, आणि दिल्लीवरून खुद्द औरंगजेब बादशहाचा मामा शायस्ता खान याची पुण्यामधली मोहीम. अशा 2 मोहिमा सुरू झाल्या. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं वाटते की शिवाजी महाराजांचं चरित्र हे असं आहे की ज्यामध्ये शिवाजी महाराजांवर नेहमी जे आक्रमण झाले किंवा शिवाजी महाराजांवर जे संकट आले, हे नेहमी 2-2 होते. सोबत एक संकट आलं आणि बा एका संकटातून शिवाजी महाराज मोकळे झाले असं कधीच नव्हतं. एका वेळेस 2 संकट. त्यामुळे शिवाजी महाराजांची मनस्थिती काय असेल आपण विचार करू शकतो. शिवाजी महाराज 30 वर्षाचे, 1660 मध्ये शिवाजी महाराज अवघे 30 वर्षाचे आणि त्यांच्या 3-4 जिल्ह्यांच्या छोट्याशा स्वराज्यावर, एक मी स्वराज्याचं रोपटं लावलं, त्यावर दिल्लीमधून शायस्ता खान येतो 1,30,000ची, 1,20,000चं सैन्य घेऊन, आणि विजापूरवरून आदिलशाही दरबारातून सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद येतात 35,000 ते 40,000चं सैन्य घेऊन. आपण विचार करू शकतो, आज 30तले जे तरुण असतात ते छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्वतःच्या नस कापून घेतात, आत्महत्या करतात,
डिप्रेशन येते अनेकांना. विचार करा, सगळे मावळे आणि शिवाजी महाराज यांची मनस्थिती काय असेल. मला तर आज म्हणावं वाटते की त्यावेळेसचं मावळ्यांचं जे मनोधैर्य होतं, त्या मनोधैर्याची आज आपण कामना केली पाहिजे. त्या मनोधैर्याची आजच्या तरुणांना अतिशय आवश्यकता आहे. सिद्धी जोहरची फौज आली पन्हाळ्याच्या परिसरात आणि वेढा घालण्याची त्यांची तयारी सुरू झाली. मार्च महिना होता तो. तिकडून शायस्ता खानाला पुण्याच्या लाल महालात त्यांनी आपला डेरा टाकला. 1,20,000चं सैन्य पुण्यामध्ये राहू लागलं. पुणे शहर उद्ध्वस्त होऊ लागलं. शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर पुण्याची सुद्धा चिंता होती. आपण इथून सुटू कसं शकू याचा सुद्धा शिवाजी महाराज विचार करत होते. आणि सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद हा आपला वेढा कसत होते. अशा वेळेस आता सिद्धी मसूद कसा होता? सिद्धी मसूद हा अतिशय पराक्रमी होता. आदिलशाहीचा सरदार होता. त्याला सलाबत खान आणि सलाबत जंग या पदव्या दिल्या होत्या आदिलशाहीने. परंतु त्यामधला एक खोट, त्याच्या स्वभावातला एक खोट म्हणजे त्यांनी पूर्वायुष्यामध्ये, इतिहासात, भूतकाळात आदिलशाहीशी काही वेळा बंडखोरी केली होती. त्यामुळे आदिलशाहीचा पूर्ण विश्वास हा सिद्धी जोहरवर सुद्धा नव्हता. मी हे आपल्याला आता याच्यासाठी सांगतो की याचा संदर्भ, या संदर्भावरून पुढे मी आपल्याला जे सांगणार आहे त्यासाठी ते आधी आपल्याला सांगतो की सिद्धी जोहरनी काही वेळा आदिलशाहीशी सुद्धा बंडखोरी केली होती. सिद्धी जोहर आणि त्याचा जावई सिद्धी मसूद हे दोघ जण 35,000 ते 40,000चं सैन्य घेऊन पन्हाळ्याजवळ आले. पन्हाळ्याला वेढा पडला आणि तो वेढा कसायला सुरुवात झाली. मार्च महिना झाला. सिद्धी जोहर जवळ ज्या तोफा होत्या त्या तोफा पन्हाळगडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचेना. त्यांचे वार पन्हाळगडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचेना म्हणून काय करायचं तर राजापूरच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत लांब पल्ल्याच्या तोफा आहेत अशी सिद्धी जोहरला माहिती झाली. लगेच 1 एप्रिल 1660 त्यांनी आपला वकील त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीकडे पाठवला. वकील आणि त्या वखारीचा प्रमुख हेनरी रेविंग्टन, त्याचं नाव त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचं प्रमुखाचं, यांची बोलणी झाली. 10 एप्रिल पर्यंत हेनरी रेविंग्टननी आपल्या तोफा, सैन्याची एक तुकडी, बंदूकधारी सैनिकांची एक तुकडी आणि सोबत आपले काही लोक ड्रम आणि ट्रम्पेट वाजवत सिद्धी जोहरकडे पाठवले. शिवाजी महाराज गडावरून हे सगळं बघत होते. शिवाजी महाराजांना अतिशय संताप आला या इंग्रजांचा की हे आपल्या देशात राहतात, आपल्याशी व्यापार करतात. 6 महिन्याआधी यांनी आपल्याशी तह केला होता की तुमच्या शत्रूला आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आणि अशा वेळेस त्या तहाच्या कागदावरची शाई सुद्धा अजून वाळली नाही आणि यांनी तह मोडून टाकला. त्यामुळे पुढे शिवाजी महाराजांनी या संतापाचा बदला हा हेनरी रेविंग्टनशी घेतला. त्याला पण चांगला सबक शिकवला आहे. या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी या हेनरी रेविंग्टनचा सुद्धा हिशोब केला आहे शिवाजी महाराजांनी. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज ही कोणतीच गुन्हा माफ नव्हते करत, कोणतीच चूक माफ नव्हते करत. आणि स्वराज्यावर आलेलं जे संकट होतं आणि स्वराज्याच्या भक्षकांना तर ते कधीच माफ नव्हते करत. सिद्धी जोहरनी वेढा आवळला. सिद्धी जोहर जवळ इंग्रजांकडून घेतलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा आल्या आणि त्याने पन्हाळगडावर हल्ला करायला सुरुवात केली. शिवाजी महाराज आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. या गडातून निसटायचं कसं याच्या योजना आखत होते आणि तेव्हा धडाडकन आवाज झाला आणि पाहिलं तर एका तोफेचा गोळा पन्हाळगडाच्या भिंतीवर, तटबंदीवर येऊन धडकला होता. त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करावं लागेल. त्यानंतर एक पत्र आलं आहे. ते पत्र आलं सिद्धी जोहरकडे आदिलशाहीकडून
पावसाळ्याची सुरुवात होणार होती. शिवाजी महाराजांचा बेत होता की पावसाळ्याची सुरुवात झाली की वेढा थोडा ढिला पडेल आणि त्यानंतर आपण इथून निसटून जाऊ शकू. पण ते पत्र असं होतं सिद्धी जोहरला आलेलं की ज्यामध्ये आदिलशहाने लिहिलं होतं की तू पावसाळा फक्त तिथे काढून घे, तू पावसाळा हा तिथे निभवून टाक, वेढा ढिला सोडू नको, शिवाजी महाराजांवर नजर ठेव, पावसाळा झाल्यावर मी अजून 4 लाख सैन्य तुझ्याकडे पाठवतो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पुण्यामध्ये 1 लाखाचं सैन्य, त्यानंतर इथे पन्हाळ्याजवळ 40,000चं सैन्य, त्यामध्ये इंग्रजांचं पण सैन्य आहे आणि पुढे येणारं पावसाळा झाल्यानंतर येणारं सैन्य म्हणजे आदिलशाहीचं इतकं मोठं सैन्य आपल्यावर येणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यातच आपल्याला काहीतरी आता करावं लागेल. यासाठी शिवाजी महाराजांची आपल्या सरदारांसोबत आणि मंत्रिमंडळासोबत योजना आखण्याच्या बैठकी सुरू झाल्या आणि त्यांनी आता योजना आखली पण. जुलै महिन्याची सुरुवात होती, योजना आखली की आता परत सिद्धी जोहरला गुंगारा द्यायचा आणि आपण इथून निसटायचं, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटायचं. कारण तोपर्यंत हेरांकडून शिवाजी महाराजांना अशा खबर भेटल्या होत्या की पन्हाळ्यापासून विशालगडाकडे जाण्यासाठी एक मोठा रस्ता तर आहेच जो सगळ्यांना माहित आहे, आपण तिथून जाऊ नाही शकत हे शिवाजी महाराजांना माहित होतं. पण एक दुसरा एका घोडखिंडीचा छोटा रस्ता आहे जो घोडमाळपासून तर विशालगडापर्यंत जातो. हा घोडखिंडीचा अतिशय निमुळता आणि जंगलातला रस्ता आहे जो खूप लोकांना माहित नाही, कारण तिथून कोणी जात नाही. तिथून फक्त घोड्यांचे पथक जे नेत असतात राज्यांसाठी तेच जातात तिथून, म्हणून त्यांना घोडखिंड म्हणतात. तर आता या ठिकाणाहून आपल्याला जाता येईल असा बेत आखला शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर शिवा न्हावी हा शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा एक सामान्य माणूस बेत आखला. शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलांना सांगितलं, गंगाधर पंत या वकिलांना सांगितलं की तुम्ही सिद्धी जोहरशी बोलणी करायला जा. गंगाधर पंत खाली उतरले, किल्ल्याच्या खाली उतरले, सिद्धी जोहरच्या छावणीत गेले, त्यांनी बोलणी केली. ते म्हणतात की आमचे राजे तुम्हाला शरण आले आहेत, आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येऊ, राजे तुम्हाला भेटायला येतील, आम्ही आता थकलो आणि आता आपण तह करू. वकिलांचं सिद्धी जोहरचं बोलणं झालं. त्यानंतर गंगाधर पंत जे आले हे सिद्धी जोहरशी बोलून तसेच वापस नाही आले, तर ते छावणीतून फिरत फिरत आले आणि ते छावणीत फिरताना म्हणत होते की आता तह होणार, आता राजांची बोलणी होणार, युद्ध संपलं, असं ते बोलणं करत आले. त्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम असा झाला, सिद्धी जोहरचं सैन्य जे होतं, जे आतापर्यंत वेढा देऊन बसलं होतं, हा वेढा देणारं सैन्य आता निश्चिंत व्हायला लागलं की बस आता युद्ध संपलं आहे, आता युद्ध संपलं, राजे सिद्धी जोहरला भेटणार, शिवाजी सिद्धी जोहरला भेटणार, आपलं काम संपलं, आता आपली सुट्टी होणार. अशा या विचारांमध्ये सिद्धी जोहरचं सैन्य निश्चिंत होऊन गेलं आणि जी गोष्ट पावसाळ्याला शक्य झाली नाही. मध्यंतरी नेताजी पालकरांनी राजगडावरून 5,000 सैन्यासह या सिद्धी जोहरचा वेढा फोडण्याचा प्रयत्न केला होता, जी गोष्ट नेताजी पालकरांना शक्य झाली नाही. नेताजी पालकरांचा या लढाईमध्ये, या वेढा फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पराभव झाला. जी गोष्ट नेताजी पालकरांना शक्य झाली नाही, जी गोष्ट पावसाळ्याला सुद्धा शक्य झाली नाही, ती गोष्ट फक्त शिवाजी महाराज आणि त्यांच्या वकिलांच्या बोलण्यानी शक्य होऊन गेली. आणि जसं ठरवलं होतं, जशी योजना होती त्यानुसार सिद्धी जोहरचं सैन्य निश्चिंत झालं. सिद्धी जोहर आकाशात उडाला, त्याला आकाश 2 बोट उंच राहिलं, जी गोष्ट अफजल खानाला शक्य झाली नाही. ज्यावर रुस्तुमी जमानला, फाजल खानला यांना सुद्धा पराभव झाला, त्या शिवाजीला आपण कैद करणार आहोत, त्याला आपण पकडणार आहोत, आपण शिवाजीवर विजय मिळवला.
या विचारांमध्ये सिद्धी जोहर रात्रभर डुबून गेला. रात्री काही सैन्य आपलं पहारा देत होतं, बाकी सैन्य अतिशय निश्चिंत होतं. 13 जुलैची रात्र महाराज एकी 2 पालख्या तेव्हा तयार झाल्या. एक शिवा न्हावीसाठी. तो शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक सामान्य माणूस शिवाजी महाराजांचे कपडे घातले, शिवाजी महाराजांच्या सगळ्या गळ्यातल्या तुळशीमाळ घातली, कानातले कुंडल घातले, पूर्ण शिवाजी महाराजांचा वेश घेतला आणि एका पालखीत बसला. त्याच्यासोबत काही मावळे हे खाली उतरले आणि दुसरीकडे 600 निवडक मावळे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू आणि शिवाजी महाराज हे दुसऱ्या पालखीत पन्हाळ गडावरून विशाळगडाकडे जायला निघाले. आता या ठिकाणी काय आहे की शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं की जिथे स्वराज्यासाठी प्रेरणा घेतली तर शिवा न्हावी सारखा एखादा सामान्य माणूस सुद्धा स्वराज्यासाठी प्रेरित होऊन आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार होतो. शिवा न्हावी शिवाजी राजांना म्हणतो की मी जरी एक न्हावी म्हणून जन्माला आलो, न्हावी म्हणून जगलो, तरी पण माझं मरण जे आहे ते राजा म्हणून आहे. असे अतिशय सामान्य माणसं, म्हणजे एका सामान्य माणसापासून तर राजांपर्यंत सगळेच्या सगळे ज्या राज्यामध्ये स्वराज्य टिकवण्यासाठी ओतप्रोत आहेत, या भावनेने ओतप्रोत भरलेले आहेत, राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत, असं राज्य कोणतं? तर असं राज्य आहे शिवाजी महाराजांचं, ज्याचा संकल्प शहाजी राजांनी केला होता, ज्याला जिजाऊंच्या संस्कारांची प्रेरणा आहे आणि शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम आहे. असं राज्य म्हणजे शिवाजी राजा भोसल्यांचं, मराठ्यांचं या महाराष्ट्रातलं राज्य. शिवा न्हावी शिवाजी महाराजांचा वेश घेऊन काही निवडक मावळ्यांसह आणि वकिलांसह खाली उतरला. सिद्धी जोहरची आणि त्यांची भेट झाली. त्यात आता काय झालं होतं या ठिकाणी? एकीकडे शिवा न्हावीची ही मंडळी खाली उतरली आहे आणि दुसरीकडे शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि 600 निवडक मावळे हे पन्हाळगडातून निसटण्याच्या बेतात आहेत. ते निसटले. मध्यरात्र होती जेव्हा ते पन्हाळगडावरून निसटले. सिद्धी जोहर समोर शिवा न्हावी आले आणि त्यावेळी हेरांकडून बातमी आली कि शिवाजी राजा भाग रहा है, शिवाजी राजा भाग रहा है. सिद्धी जोहर म्हणे यहाँ तो मेरे सामने बैठा है. दूसरा हेर आला, तोही सांगू लागला शिवाजी महाराज दूसरे रास्ते से भाग रहा है, उसके साथ मावळों की सेना है, मराठों की सेना है. यावेळेस मात्र सिद्धी जोहरला त्याच्यावर डाऊट आला, त्याच्यावर शक आला, संशय आला आणि त्यानंतर अफझल खानाच्या वधासमयी त्यावेळी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जखम झाली होती. त्या जखमेचा चिन्ह त्यांच्या डोक्यावर होतं. ही गोष्ट माहित होती फाजल खानाला, अफझल खानाच्या मुलाला. त्यामुळे सिद्धी जोहरने फाजल खानाला बोलवलं आणि त्यांनी शिवा न्हावीच्या डोक्यावरचा टोप काढला. तिथे ती जखम नव्हती. तिथे खात्री झाली की हे शिवाजी महाराज नाहीत, हे दुसरेच कोणीतरी आहे. खरा शिवाजी पळून गेला. सिद्धी जोहर जो रात्रभर, दिवसभर या विचारांमध्ये होता की आपला विजय झाला, त्याला या आपण फसवल्या गेलो या गोष्टींनी, या विचारांनी इतका तो संतापला की त्यांनी तिथेच शमशेर काढली, शिवा न्हावीच्या पोटात खुपसली, शिवा न्हावीला तिथे ठार केलं. आणि तो इतका संतापात होता, त्यांनी सिद्धी मसूदला सांगितलं 10,000 फौज घेऊन जा आणि त्या शिवाजीला पकडा. इतका संतापात होता की तो शिवा न्हावीच्या पोटात खुपसलेली ती शमशेर, ती तलवार त्यांनी तशीच ठेवली आणि तसंच सिद्धी मसूदच्या सैन्याला शिवाजी महाराजांच्या पाठलागासाठी पाठवलं. मध्यरात्री हे सगळं घडलं. मध्यरात्री शिवाजी महाराज पन्हाळ्यातून निसटले. घोडखिंडीपर्यंत येईपर्यंत ही 64 किलोमीटरची, पन्हाळगड टू विशाळगड, ही 64 किलोमीटरचा हा पूर्ण अंतर आहे. त्यात 2 रस्ते आहे की जे एक पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत जाणारा एक मोठा रस्ता जिथून सगळे जात होते आणि दुसरा एक छोटा रस्ता होता
जो घोडखिंडीचा होता, जो शिवाजी महाराजांनी निवडला होता. शिवाजी महाराजांचं सैन्य घोडखिंडीच्या रस्त्याने होतं, पण गफलत अशी होती की हे जे दोन वेगवेगळे रस्ते होते, एक तो मोठा रस्ता आणि दुसरा हा छोटा अडगळीचा रस्ता, हे दोन्ही रस्ते जिथे येऊन मिळत होते ती जागा म्हणजे घोडखिंड. आपण जर नकाशा पाहिला, वेद महामानवाचं हे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये हा नकाशा आहे. त्या नकाशामध्ये असं आहे की पन्हाळगडापासून जो सिद्धी जोहरनी जो रस्ता घेतला होता विशाळगडापर्यंत जायला, सिद्धी मसूदनी जो रस्ता घेतला होता, तो रस्ता मोठा होता, लांब होता. आणि जो रस्ता छोटा होता, ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो, तो रस्ता जंगलातला होता, अडगळीचा होता. मात्र गफलत अशी की हे दोन्ही रस्ते घोडखिंडी जवळ येऊन मिळतात आणि तिथून मात्र घोडखिंडीतून जाण्याचा एकमेव रस्ता होता विशाळगडाकडे. त्यामुळे घोडखिंडीचं हे प्रकरण घडलं. जर हे दोन रस्ते पूर्ण विशाळगडापर्यंत जर वेगवेगळे असते, घोडखिंडीचा रस्ता पूर्णपणे वेगळा असता, बाजीप्रभू ना वीरगती प्राप्त झाली नसती, बाजीप्रभू पुढेही जिवंत असते. मात्र आता घोडखिंडीपासून शत्रू अशा वेळी काय करायचं, शत्रू सैन्याला थांबवायचं कसं? जर आपण असंच धावत राहिलो पूर्ण सिद्धी मसूदचं सैन्य आपल्याला पकडेल, आपल्याला गाठेल आणि त्यानंतर मात्र राज्याचं वाचणं शक्य होणार नाही. त्यामुळे बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना घोडखिंडीजवळ विनंती केली की राजे, आपण निम्म सैन्य घेऊन विशाळाकडे जा, आपण अर्ध सैन्य घेऊन विशाळाकडे जा, मी अर्ध्या सैन्यानिशी इथे शत्रू सैन्याला थांबवून ठेवतो. आपण विशाळावर पोहोचल्यावर तोफांचे बार करा, तोफांचे इशारे करा आणि तोपर्यंत हा बाजी मरणार सुद्धा नाही. लोक किती अद्भुत होते हे शिवाजी राजांच्या सैन्यातले, त्यांच्या राज्यातले. काय ताकद आहे मरणावर सुद्धा विजय घेण्याची. बोलण्यातून ते सांगतात की आम्ही तोपर्यंत मरणार सुद्धा नाही. सिद्धी मसूदचं सैन्य मागून येत आहे. शिवाजी महाराज 300 मावळ्यांनिशी विशाळाकडे निघाले आणि बाजी प्रभू, फुलाजी प्रभू आणि 300 मावळे हे घोडखिंडीमध्ये शत्रू सैन्याला थांबविण्यासाठी, रोखून धरण्यासाठी सज्ज झाले. बाजी प्रभू आपल्या सैन्याची रचना करतात घोडखिंडीमध्ये. 300 मावळे आहेत बाजी प्रभूंजवळ आणि समोरून येणारं सैन्य 10 ते 15 हजारांचं आहे. अशा वेळी जी सैन्य रचना आहे ती अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी बरचसं काम ही घोडखिंड करणार होती, कारण घोडखिंडीची रचना अशी होती की तोंडापासून जरी अतिशय कमी लोक आतमध्ये येऊ शकत असतील, तरीही घोडखिंडीची मध्य जागा जी होती तिथे 5-6 लोक एका वेळेस जाऊ शकतील. म्हणजे जर आपण सगळेजण 5-6 लोक एकाला एक लागून जर उभं राहिलो, तर हे 5-6 लोक एका वेळेस जाऊ शकतील, एवढीच जागा फक्त घोडखिंडीमध्ये होती. आणि घोडखिंडी अरुंदता होती, घोडखिंडीची अतिशय निमोळी जागा होती. या जागेचा बाजीप्रभूंच्या सैन्याला आणि 300 मावळ्यांना अतिशय फायदा झाला आहे. युद्ध कौशल्य अतिशय महत्वाचं असते. ते बाजीप्रभूंच्या या मोहिमेतून आणि या लढ्यातून आपल्याला लक्षात येते. बाजीप्रभूंनी पहिले 100 जे मावळे होते आपले, ते घोडखिंडीच्या तोंडावर ठेवले लावून, पहिली 100 मावळ्यांची फळी. त्यानंतर ठेवले 50 मावळे त्यांच्या मागे 6-6च्या रांगेनी. त्यानंतर काही मावळ्यांसह बाजीप्रभू स्वतः मध्यभागी उभे राहिले, जो भाग थोडा उंच होता. दोन्ही हातात 2 तलवारी. 20 ते 25 मावळे दोन्ही बाजूंनी जे टेकडी होते घोडखिंडीतले तिथे ठेवले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही भाला घ्या, हातात दगड घ्या आणि शत्रू सैन्यावर जे हातात येईल ते फेकून मारा. आपल्याला शत्रूला रोखून ठेवायचं आहे. उरलेले जे 300 पैकी जे 50 जे मावळे होते, सैनिक होते, त्यांची तुकडी राखीव ठेवली. मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे की मराठ्यांच्या सैन्यामध्ये राखीव तुकडी नव्हती.
असं पानिपताच्या युद्धावरून अनेक लोक म्हणतात. पानिपताचं तिसरं युद्ध जे आपण हरलो, परंतु शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं, शिवाजी महाराजांची जी युद्ध रचना होती, यामध्ये राखीव सैन्याचं, राखीव तुकडीचं महत्व इथल्या प्रत्येक सरदाराला माहित होतं. हे आपण या घटनेवरून, या घोडखिंडीच्या युद्धावरून ठामपणे सांगू शकतो. बाजीप्रभूंची सैन्याची सगळ्या मावळ्यांनी, बाजीप्रभूंनी रचना केली सगळ्या मावळ्यांची, आणि समोरून येणारं सिद्दी मसूदचं 10,000चं सैन्य सुरुवातीला आलं होतं पायदळ. त्या येणाऱ्या सैन्याला पाहून बाजीप्रभू म्हणतात, मारू सैतान सारे, झेलू बाणांचे तारे, घेऊन शपथ शिवाची, घोडखिंड लढवारे. समोरून येणारी पायदळाची फौज, 10,000 सैन्याची फौज, सिद्दी मसूदची बंदूकधारी, तलवारधारी, वेगवेगळे हत्यार असलेली फौज, आणि समोर आहेत 300 मावळे. त्यातले लढणारे आहे सध्या फक्त 250 लोकांची राखून ठेवलेली एक तुकडी. आणि अशा वेळेस शत्रू सैन्याला पाहून आपल्या मावळ्यांना बाजीप्रभू आव्हान करतात की मारू सैतान सारे, झेलू बाणांचे तारे, घेऊन शपथ शिवाची, घोडखिंड लढवारे. ऋण फेडा या मातेचे, हाती तलवार घ्या रे. ऋण फेडा या मातेचे, हाती तलवार घ्या रे. वाचविण्या या धर्माला, वाचविण्या या धर्माला, म्लेच्छावर तुटून पडा रे. सुरुवातीला सिद्धीने पायदळ पाठवले. बाजी दोन्ही हातात तलवार घेऊन तयार आहे. त्या दोन्ही हातात फिरणाऱ्या तलवारींवर, त्या तलवारींच्या रेंजमध्ये, त्या तलवारींच्या टोकापर्यंतही एका सैनिकाची येण्याची हिंमत होत नाही बाजीप्रभूंचा पराक्रम पाहून. आणि आपल्या सैनिकांना म्हणतात, मारू सैतान सारे. हे जे स्वराज्यावर येणारे सैतान आहेत यांना आपल्याला मारायचं आहे, कारण आपल्याला शिवाजीची शपथ आहे की आपल्याला इथे लढायचं आहे, स्वराज्य वाचवण्यासाठी लढायचं आहे. जवळजवळ सकाळी पहाटे 5च्या सुमारास जे युद्ध सुरू झालं, हे सकाळी 10 पर्यंत 300 पैकी 50 मावळ्यांना वीरगती प्राप्त झाली आणि सिद्दी मसूदच्या सैन्यातीलही 5,000 लोक कापून काढले गेले. 5,000 विरुद्ध 50 हा अतिशय प्रतिकूल आणि अतिशय विचित्र असलेला जो गणित होतं, हे फक्त मावळ्यांच्या पराक्रमामुळेच सिद्ध होऊ शकते. सकाळी 10च्या सुमारास सिद्दी मसूदची जी समोरची आघाडीवरची जी सैनिकांची फळी होती ती मागे आली आणि त्यानंतर नव्या दमाचे सैनिक आले. परंतु मध्यरात्री निघालेले, जवळपास 6-7 तास धावत आलेले, घोडखिंडीपर्यंत धावत आलेले मराठे सैनिक, आपले मावळे, यांना कोणताही लंच हवर नव्हता, कोणताही ब्रेक नव्हता, ना पोटामध्ये दाण्याचा एक म्हणजे अन्नाचा एक दाणा नव्हता. हे तसेच फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांसाठी लढत होते. शत्रू सैन्याची नवीन फळी आली आणि बाजीप्रभूंचं पुन्हा युद्ध सुरू झालं. सकाळी 10 ते 12च्या मध्ये जे युद्ध झालं, तोपर्यंत बाजीप्रभूंचा वेश असा होता की नखापासून तर शिखेपर्यंत पूर्ण रक्तामध्ये माखलेले बाजीप्रभू. असं वर्णन एका बकरीमध्ये आहे की संपूर्णपणे जो लाल दिसतो आहे तो म्हणजे बाजीप्रभू. सिद्धीने बंदूकधारी आपले सैनिक बोलवले. 12 ते 2च्या सुमारासचा वेळ असेल तो, जेव्हा त्या बंदूकवाल्यांनी नेम धरला, संपूर्णपणे लाल असणारे बाजीप्रभू आहेत, त्यांच्यावर नेम धर असं सिद्दी मसूदने त्याला सांगितलं. नेम धरला, गोळी सुटली. ती गोळी सरळ लागली बाजीप्रभूंच्या छातीमध्ये. छातीमध्ये जखम झाली. पूर्ण शरीरावर तर जखमा होत्याच, छातीमध्ये गोळी लागली, रक्त वाहू लागलं. पाऊस सुद्धा रिमझिम सुरू होता. घोडखिंडीमधून वाहणारं पाणी हे लाल रंगाचं व्हायला लागलं. इतकं रक्त तिथे सांडत होतं, इतकं रक्त तिथे वाहत होतं. बाजीप्रभूंच्या छातीत गोळी लागली. बाजीप्रभू पडले, पुन्हा उठले आणि आपल्या मावळ्यांना म्हणतात, झाले भगदाड जीवाला, झाले भगदाड जीवाला, त्यात शिवराय पहारे.
माझी जखम नका पाहू, त्यामध्ये सुद्धा तुम्ही शिवराय पहा. हनुमानाने आपली छाती फाडून त्यामध्ये रामचंद्रांचं दर्शन आपल्याला घडवून दिलं होतं. ही कथा आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचप्रमाणे आपल्या राजाला माझ्या जखमेमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या राजाला पहा असं आव्हान बाजी प्रभू करतात. या कवितेमध्ये लिहिलं आहे, झाले भगदाड जीवाला त्यात शिवराय पहारे, रक्ताचे सिंचन करुनी, रक्ताचे सिंचन करुनी त्यात स्वराज्य उगवारे. हे जे आपलं रक्त वाहून राहिलं आहे हे कशासाठी वाहत आहे, तर त्यामध्ये उद्या स्वराज्य उगवणार आहे. ही माती जी ओली होत आहे, मातीची जी आज काळजी घेतली जात आहे आपल्या रक्तामुळे, जी माती आज ओली होत आहे त्यामध्ये पुढे आपलं स्वराज्य उगवणार आहे. दोन्ही हातात आता दाणपट्टे घेतले. पुन्हा बाजी उठले. गोळी लागली असताना उठले. त्यावेळेस 2चा सुमार असेल. बाजी प्रभू उठले. आता दोन्ही हातात दाणपट्टे घेतले आणि आता जसा एखाद्या आपल्या बॅटनी क्रिकेट मधला बॉल, चेंडू फळीचा जसा खेळ असतो, सावरकरांच्या पोवाड्यामध्ये याचा उल्लेख असाच आहे की चेंडू फळीचा खेळ जसा असतो तशा बाजी प्रभूंच्या आणि मावळ्यांच्या तलवारींनी शत्रू सैन्याचे मुंडके उडवले जात होते. आता गोळी लागली छातीमध्ये, भगदाड झालं जीवाला, रक्त वाहून राहिलं आहे, इतक्या जखमा झाल्या आहे, नखापासून शिखेपर्यंत जखमा झाल्या आहे, तरीही बाजी प्रभू लढतात. यावर मावळेच बाजी प्रभूंना विचारतात, संपली जरी ही शक्ती लढतो बाजी कसा रे, संपली जरी ही शक्ती लढतो बाजी कसा रे. बाजी प्रभूंचं त्यावर उत्तर कसं आहे, शब्द दिला शिवबाला, जो शब्द दिला शिवबाला तो फक्त आता पाळा रे. जखमांकडे लक्ष नका देऊ. आपण शिवाजी महाराजांना शब्द दिला आहे की ज्यामध्ये स्वराज्यावर जोपर्यंत विशाळगडावरील तोफांचे आवाज ऐकणार नाही तोपर्यंत आपण थांबता कामा नये. तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पोवाड्यातली ही ओळ आहे, जिथे बाजी प्रभू काय म्हणतात याचं असं वर्णन केलं आहे की तोफे आधी नमरे बाजी. जोपर्यंत तोफ ऐकत नाही, तोफेचा बार ऐकत नाही, तोपर्यंत बाजी प्रभू मरणार सुद्धा नाही. यमदेवाला सांगा, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. यमदेवाला सांगा, मृत्यूला सांगा की जोपर्यंत माझ्या राजांच्या तोफ मी ऐकणार नाही, माझे राजे सुरक्षित आहेत हे बाजी प्रभू ऐकणार नाही, तोपर्यंत मृत्यूलाही मला स्पर्श करण्याची मी स्वतः परवानगी देत नाही. संध्याकाळची 4च्या सुमारास असेल. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. तिथे दळवी आणि सुरवेंचा वेढा घातला होता. वेढा पडला होता विशाळगडाला. मित्रांनो, आपण विचार करू शकतो, एकीकडे पुण्यामध्ये शायस्ता खान आहे, दुसरीकडे पन्हाळ्यावर आहे सिद्धी आणि त्यांच्या सोबत आहे इंग्रज. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण सुरक्षित जाणार आहोत त्या ठिकाणी आपल्याच लोकांचा, सुर्वे आणि दळव्यांचा वेढा पडला आहे. एका वेळेस 4 शत्रूंशी शिवाजी महाराज लढतात. शिवाजी महाराजांचे मावळे लढतात आणि त्यात शिवाजी महाराजांना फक्त लढतच नाही तर त्यात विजयी होतात. असं शिवाजी महाराजांचं पराक्रमी सैन्य आहे, संघटित सैन्य आहे. दळवी आणि सुर्वेंचा वेढा शिवाजी महाराजांनी फोडला. त्यामध्ये जवळपास 1 तासाचा वेळ गेला. 5-5:30च्या सुमारास शिवाजी महाराज गडावर पोहोचले आणि लगेच त्यांनी आपले लोक पाठविले आणि तोफांचे वार करण्यात आले, तोफांचे इशारे करण्यात आले. गाठला गड शिवबानी तोफांचे झाले इशारे, गाठला गड शिवबानी तोफांचे झाले इशारे, कोसळू बाजी खिंडीत, कोसळून बाजी खिंडीत पावन होऊन गेला रे. प्रभूंनी आपले जे दांडपट्टा फिरवणारे हात आहेत ते थांबवून दिले, अक्षरशः थांबवून दिले. शक्ती उरली नव्हती तरीही फक्त ते तोफांचे इशारे ऐकण्यासाठी बाजी प्रभू लढत होते. अतिशय शांत होऊन, अतिशय समाधानी होऊन बाजी प्रभूंनी आपले चालणारे हात थांबविले आणि हसत मुखाने सिद्धी मसूदच्या सैन्याकडे पाहिलं आणि इथेच कोसळले. जणू ते सिद्धी मसूदच्या सैन्याला चिडवत होते, त्यांची चेष्टा करत होते की पहा, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने असून सुद्धा आमचे अजून पूर्ण सैनिक सुद्धा मेले नाही
आणि मी तुम्हाला एक माणूस सुद्धा, तुमचा एक माणूस सुद्धा, आमच्या शत्रूचा एक माणूस सुद्धा, एक सैनिक सुद्धा या घोडखिंडीच्या पार होऊ दिला नाही. ही जाणीव बाजी प्रभूंना झाली होती. शिवाजीराजे गडावर पोहोचले होते, तोफांचे इशारे झाले होते. बाजींनी बार ऐकले, हसत हसत गेले. सिद्धी मसूद इतका चिडून गेला होता या गोष्टीमुळे की हे छोटस हे राज्य 15,000 पूर्ण, त्यावेळी शिवाजी महाराजांचं सैन्याची पूर्ण संख्या ही 15,000च्या 15-16,000च्या घरात असावी. त्यातले 300 निवडक मावळे, त्यातही 250 मावळे हे धारातीर्थी पडले. 50 मावळ्यांची तुकडी अजूनही झाडांमध्ये लपून होती आणि 10,000च्या सैनिकातलं जवळपास अर्ध्या अधिक 5 ते 6,000 सैन्य कापून निघालं. तरीही आपण या घोडखिंडीमधून आपला एक माणूस पुढे जाऊ शकला नाही. या गोष्टीमुळे सिद्धी मसूद इतका चिडून गेला होता की त्यांनी आपल्या घोडदळाला आदेश दिला की जे लोक इथे पडले आहेत त्यांच्या अंगावरून विशालगडाकडे चला. त्याचा परिणाम असा झाला की बाजी प्रभूंचा आणि त्यांच्यासोबत तिथे धारातीर्थी पडलेल्या, वीरगती प्राप्त झालेल्या अनेक लोकांचे पूर्ण प्रेत मिळालेच नाही. बाजी प्रभूंच्या आता प्रेताचे फक्त तुकडे मिळाले. त्यानंतर जे 40-50 सैनिक जे उरले होते, जे जिवंत राहिले होते, त्यांनी पुढे मग शिवाजी महाराजांनी गुप्त रस्त्याने या सगळ्या सैनिकांच्या प्रेतांना आणि जखमी झालेल्या मावळ्यांना ती गडावर आणलं. शिवाजी महाराज तयारीत होते की चला आता आपण बाजीला भेटू, त्याची मलमपट्टी करू. तिकडून बाजी प्रभूंचं प्रेत आणण्यात आलं. ते प्रेत झाकून ठेवलेलं होतं. शिवाजी महाराज त्यावरचा कपडा काढायला गेले. ज्या पालखीमध्ये ज्याला आपण आजच्या याच्या स्ट्रेचर म्हणतो आजच्या भाषेत, अशा एका वस्तूवर बाजी प्रभूंना आणण्यात आलं. त्यावर झाकलेल्या कपड्याने ते झाकलं होतं. मावळ्यांनी बाजी प्रभूचा हात धरला. राजे कपडा काढू नका. का? राजे विचारतात, का बरं नाही काढू? त्यामध्ये बाजी नाहीये, त्यामध्ये आहेत बाजींच्या शरीरांचे तुकडे. 12 तास बाजी प्रभू लढले. पहाटे 5 वाजतापासून जे युद्ध सुरू झालं, जी लढाई सुरू झाली, ती सायंकाळी 5-5:30च्या सुमारास संपली. विशाल गडावरच्या तोफांचे इशारे झाले असं नाही. मध्यरात्री निघाले, पहाटेपर्यंत घोडखिंडीत पोहोचले. घोडखिंडीपासून 300 सैनिक शिवाजी महाराजांसोबत विशालगडाकडे निघाले आणि 300 सैनिक बाजी प्रभूंसोबत घोडखिंडीमध्ये थांबले. त्यानंतर जो पहाटे 5-6च्या सुमारास जी लढाई सुरू झाली, जे युद्ध सुरू झालं, जो प्रतिकार तिथे बाजी प्रभूंनी केला शत्रू सैन्याचा, ते सायंकाळी संपला आहे. तोफांचे इशारे सायंकाळी संपले आहेत. तोफांचे इशारे सायंकाळी झाले. त्यानंतर बाजी प्रभू दुपारच्या 2च्या सुमारास, 2च्या आसपास बाजी प्रभूंच्या छातीत गोळी लागली. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. यावर रवींद्र पाटील सरांनी मला मार्गदर्शन केलं. अतिशय महत्वाची माहिती त्यांनी मला सांगितली की बाजी प्रभूंचा मृत्यू हा तलवारींच्या घावामुळे नाही झाला, तर त्यांचा मृत्यू हा बंदुकीच्या गोळीमुळे झाला आहे. कारण जी बंदुकीची गोळी छातीमध्ये लागली होती, त्यामुळे बाजी प्रभूंचा मृत्यू झाला. बाजी प्रभूंना वीरगती प्राप्त झाली ही इंग्रजांच्या गोळीमुळे, शत्रू सैन्यातील बंदुकीतल्या गोळीमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण विचार करायला पाहिजे की जर विशालगडाजवळ सुर्वे आणि दळवींचा जर वेढा नसता तर 3-1 तास वाचले नसते का शिवाजी महाराजांचे? शिवाजी महाराज 4च्या सुमारास पोचले विशालगडावर. 6-6:15च्या सुमारास तोफांचे इशारे झाले. 2-1 तास तरी वाचले असते. त्यानंतर तेवढा जर वेळ वाचला असता, बाजी प्रभूंना आणि सैनिकांना तेवढ्या वेळात विशालगडावर आणून जर त्यांची मलमपट्टी केल्या गेली असती, 3-3.5 तास जर आधी तोफांचे इशारे झाले असते, तर कदाचित बाजी प्रभू वाचू शकले असते. त्यांच्यासोबतचे बरेच मावळे वाचू शकले असते. पण शेवटी काय, आपल्याशी लढणारे आपलेच, विश्वासघात करणारेही आपलेच. विश्वासघात करणारे हे विश्वासातलेच माणसं असतात. ती गोष्ट इथे सिद्ध होते. शिवाजी महाराजांना सगळ्यात पहिला जो विरोध झाला तो आपल्याच लोकांकडून झाला. शत्रू तर नंतर आले, पण पहिले जे घरातले आणि जे आपलेच लोक शत्रू होते, त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य नावाच्या रोपट्याला
बरेच घाव सहन करावे लागले. पण बाजीप्रभू देशपांडे, शिवा न्हावी, ते 250 ते 300 मावळे, त्यानंतरही तान्हाजी मालुसरे, यसाजी कंक, प्रतापराव गुर्जर यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. 1674 रोजी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मोठ्या दिमागदार सोहळ्यात तो झाला राज्याभिषेकाचा आणि स्वराज्याची स्थापना झाली. एका कल्याणकारी राज्याची स्थापना झाली. आणि पुढे म्हणजे घोडखिंडीची लढाई झाली. बाजीप्रभूंचं बलिदान आहे आणि या बलिदानाचा आदर म्हणून, या बलिदानाची एक खूण म्हणून शिवाजी महाराजांनी घोडखिंडीला पावनखिंड असं नाव सुद्धा दिलं, हे आपल्याला माहित आहे. माझ्या बाजीच्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली म्हणून मी त्या खिंडीला पावनखिंड हे नाव देतो. शिवाजी महाराजांनी असं जाहीर केलं आणि तेव्हापासून घोडखिंडीला आपण पावनखिंड म्हणतो. शत्रू सैन्य कितीही असो, कालही मी एक कवितेची ओळ सांगितली होती की निर्वंश अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देशाकरिता. ज्या बाजीप्रभूंच्या कुटुंबानी, ज्या मावळ्यांच्या कुटुंबानी, ज्या शिवा काशीदनी आपल्या स्वराज्याच्या कार्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या घरच्या घरधणींचं कुंकू पुसून स्वराज्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली, शेवटपर्यंत स्वराज्याच्या कार्यासाठी निष्ठावान राहिले, अशा सर्व मावळ्यांना, सर्व देशभक्तांना, सर्व स्वराज्याच्या रक्षकांना, सर्व स्वराज्याच्या संकल्पकांना आणि सर्व देशभक्तांना, सर्व स्वराज्य भक्तांना, शिवभक्तांना मी इथे नमन करतो. आणि शेवटी एवढंच सांगू इच्छितो, आपापसातील मतभेद मिटवावे, आपापसातील मतभेद मिटवावे, स्वराज्य कार्यासाठी संघटित व्हावे. पराक्रम आणि संघटन या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे, जे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण शिकलो पाहिजे. आज सध्या संघटनाची गरज आहे. आपापसातील मतभेद आपण मिटवून एकत्रित येऊन एका उच्च ध्येयासाठी आपण कार्य केलं पाहिजे. इतिहास संकलन संस्था ही फक्त इतिहास संकलनाचं कार्य करत नाही, तर यातून इतिहास संकलनासोबत लोकांना संघटित करण्याचं कार्य सुद्धा करते, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि जो मी एक उल्लेख केला होता तो म्हणजे सिद्दी जोहरच्या बंडखोरीचा. तर या सिद्दी जोहरचं पुढे काय झालं, तर आदिलशहाला वाटलं की शिवाजी महाराजांकडून पैसे घेऊन सिद्दी जोहरनी शिवाजी महाराजांना जाऊ दिलं. आदिलशहा अतिशय संतापला सिद्दी जोहरवर. त्यांनी सिद्दी जोहरला त्याच्या कर्नूल या जिथे तिची जहागीरदारी होती, जिथे त्याचं जिथली सरदारकी त्याला होती, तिथे त्याला पाठवलं आणि पुढे दुधातून विष देऊन सिद्दी जोहरची हत्या करण्यात आली. मित्रांनो, हा जो फरक आहे हा फक्त दोन राजांमधला नाही. शिवाजी महाराज आपल्या शत्रूचा सुद्धा आदर करतात. आपल्या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी त्यांच्या घरच्यांना भेटायला जातात. पुढे बाजीप्रभूंच्या घरच्यांना सिंध गावी जाऊन शिवाजी महाराज भेटले, त्यांच्या आईंचं सांत्वन केलं शिवाजी महाराजांनी. आणि दुसरीकडे आदिलशहा आहे जो आपल्या सरदाराला दुधातून विष देऊन मारून टाकतो. हा फरक फक्त दोन राजांमधला नाही, तर हा फरक आहे संस्कारांमधला, हा फरक आहे संस्कृतीमधला. शेवटी आपली संस्कृती आणि आपले संस्कार हे रक्षणाचे आहे, विध्वंसाचे नाही. धन्यवाद. धन्यवाद गांधारजी. आपल्या वक्तव्यातनं आपण समर्थपणे बाजीप्रभू देशपांडे यांचं चरित्र आज मांडलं आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की दुष्टांची वा दूषणांची वा आत्माहुतीच्या यज्ञात स्वप्राणांची, दुष्टांची वा दूषणांची वा आत्माहुतीच्या यज्ञात स्वप्राणांची ती बळीच भवानीला प्रिय आहे. आणि बलिदानांची भूमी ही इथे रे बलिदानाची कमी काय आहे, इथे रे बलिदानाची कमी काय आहे. आपल्या वक्तव्यातनं नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचं चरित्र आपण समर्थपणे मांडलं, पण यासोबतच आपण आणखीन एक गोष्ट आम्हाला खऱ्या अर्थानं शिकवली असं मला म्हणावंसं वाटतं.
कदाचित आपल्याला माहित नसेल, आज गांधारजींच्या आजींची तब्येत सिरियस आहे, पण अशा परिस्थितीत सुद्धा या गोष्टीचा जराही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर न येऊ देता त्यांना जे काम मिळालेलं होतं ते त्यांनी पूर्ण समर्पकपणे मांडलं आणि यातनं त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, शिकवली. ती गोष्ट म्हणजे कार्यकर्ता कसा असावा. असं म्हणलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे गांधारजी, आपले मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या या अभ्यासपूर्ण विवेचनानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अश्विन कुमार राठोड सरांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय म्हणून. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय सर? हो सर. ओके ओके. आद्य कृषी क्रांतीचे जनक सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, तसेच सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून जनसामान्य रयतेचं राज्य आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, माझी जिजाऊ आणि संपूर्ण जगामध्ये मानवाच्या कल्याणाचे, मानवमुक्तीचे ज्या ज्या विचारवंतांनी विचार मांडले, कार्य केले, त्या सर्वांना, त्यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व इतिहास संशोधक आणि आज ज्यांनी नरवीर बाजीप्रभू देशपांडे या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि छोटे छोटे बारकावेही सुटू न देता जी मांडणी केली, असे सन्मान्य गंधार सर. तसं म्हटलं तर आजचा जो विषय आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे, या विषयावर गंधार सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन या ठिकाणी मांडलेलं आहे. तर त्या विषयावर जास्त बोलणं या ठिकाणी संयुक्तिक राहणार नाही. आपण मध्ययुगीन इतिहासाचा जर इतिहासाच्या अभ्यासक म्हणून विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येईल की महाराष्ट्रातलं यादवांचं साम्राज्य लयाला गेल्याच्या नंतरचा जो भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या पातळीवरचा मध्ययुगीन सरंजामशाहीचा जो कालखंड आहे, त्या कालखंडाला आपल्याला अंधकार युग म्हणावा लागेल. परंतु या मध्ययुगीन कालखंडाच्या अंधकार युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होतं, ते स्वराज्य महाराष्ट्रामध्ये असणारं खऱ्या अर्थानं जनसामान्यांचं आणि रयतेचं लोककल्याणकारी राज्य होतं. जगाच्या पाठीवर आणि भारताच्या पाठीवर असंख्य राजे होऊन गेले, असंख्य राजेशाह्या होऊन गेल्या, परंतु छत्रपती शिवरायांचं राज्य हे खऱ्या अर्थानं त्यापासून वेगळं होतं, कारण की ते नैतिकतेवर आधारलेलं राज्य होतं. गंधार सरांच्या आजच्या विवेचनामधनं शेवटी त्यांनी असं सांगितलं की सिद्धी जोहरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडकिंडीमध्ये अडवून जो पराभव केला, त्यानंतर आदिलशहानी त्याला विष देऊन मारलं. परंतु अफजल खानाच्या वधाच्या नंतर सुद्धा त्यांची इस्लामी परंपरेप्रमाणे त्याचं दफन करणारे शिवाजी महाराज हे मला असं वाटतं की जगातील एकमेव राजे असतील. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर ज्या असंख्य घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडल्या, तर त्या घटनेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणामधील मुसद्दीपणा तर होताच, परंतु त्याचबरोबरीनं एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विजय संपादन करण्याची
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रयत्न केलेले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. आपण लाल महालामधला शाहिस्ते खानावरचा हल्ला जरी बघितला किंवा अफजल खानाचा वध असेल किंवा आग्र्यावरून सुटका आहे, तर ह्या सर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यूहरचनेचा एक भाग होत्या. जर या व्यूहरचनेमध्ये थोडी सुद्धा चूक झाली असती तरी त्याचे गंभीर परिणाम हे छत्रपती शिवाजी महाराजांना भोगावे लागले असते आणि परिणामी स्वराज्याला भोगावे लागले असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामधनं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून पराक्रमी असे मावळे जमवून, आणि हे स्वामिनिष्ठ मावळे आहेत. जर आपण तानाजी मालुसरे यांचा प्रसंग बघितला, बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग बघितला, तर याच्यामधनं एक आपल्याला दिसून येईल की लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना जी या सर्व सरदारांच्या मनामध्ये होती. आणि जीवावर उदार होऊन रक्ताचा अखेरचा थेंब सांडेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असणारी स्वामिनिष्ठा आणि स्वराज्याप्रती असणारी स्वामिनिष्ठा, तर असे असंख्य मावळे, असंख्य सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भोवती गोळा केले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं हे रयतेचं स्वराज्य महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येऊ शकलं. कारण की गंधार सरांनी सांगितल्याप्रमाणे की एका एका मोहिमाच्या वेळी 2-2, 3-3 संकट छत्रपती शिवाजी महाराजांवर आली, स्वराज्यावर आली, परंतु ती समर्थपणे पेलण्यासाठी सरदारांनी शेवटपर्यंत ते प्रयत्नशील राहिले. आपल्या जीवावर उदार होऊन हे स्वराज्य जगलं पाहिजे, हे राहिलं पाहिजे म्हणून प्रयत्नशील राहिले. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य अस्तित्वात येऊ शकलं. मुघलांसारखा मोठा असणारा शत्रू, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या पाचशहा, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील आणि ब्रिटिश, या सर्वांनी स्वराज्यावर चारही बाजूनं केलेले हल्ले आणि ते हल्ले परतवून लावून हे स्वराज्य टिकवणं हे मध्ययुगीन कालखंडामध्ये अत्यंत अवघड होतं. आणि ते स्वराज्य टिकलं याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे सहकारी सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते, म्हणून हे खऱ्या अर्थानं घडू शकलं. म्हणून आपण नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबचा, मुघलांचा जो बादशाह आहे औरंगजेब, याला 1707 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करावा लागला, परंतु मृत्यूच्या शेवटपर्यंत सुद्धा त्याला यश आलं नाही. तर याच्या पाठीमागे हे सर्व स्वराज्य टिकलं पाहिजे म्हणजे हंगामाच्या पीक पेरणीच्या किंवा पीक काढणीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामधला सर्वसामान्य शेतकरी ज्या विळ्याचा वापर करतो तोच विळा नंतर तलवार म्हणून युद्धामध्ये सुद्धा वापरण्याची धमक किंवा तयारी त्या महाराष्ट्रातल्या जनसामान्य जनतेने ठेवली आणि हे स्वराज्य अस्तित्वात आलं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ह्या इतिहास संकलन समिती आणि युवा विभागाचं या ठिकाणी खरंच रवी सरांचं या ठिकाणी अभिनंदन की छोट्या छोट्या विषयावर अत्यंत सखोल अशी मांडणी करणारे जे विषय या ठिकाणी चर्चेला येत आहेत, इतिहासाच्या दुर्लक्षित बाबी ज्या लोकांना माहिती नाही तर त्या बाबी या ठिकाणी उजेडात आणण्याचं काम जे केलं जातंय, या संकलन समितीचं कामच खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगं आहे की इतिहासातला कोणताही भाग हा सुटता कामा नये यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले जातात. मी सर्व या संयोजन समितीचे आभार मानतो की माझा इतिहासातला संशोधन आणि अभ्यास बघता आणि अनुभव बघता त्यांनी आजच्या या सत्राचं अध्यक्षपद माझ्याकडे सोपवलं. मला त्याची कल्पना नाही की त्याबद्दल मी कितपत न्याय देऊ शकेल, परंतु सर्व या समितीच्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी श्री सागर मुने यांना आमंत्रित करतो. श्री सागर मुने. सागर जी.
हो हो, ते म्यूट होता तर ऑन होत नव्हतं. नमस्कार. तुमचा कॅमेरा चालू करा. आजच्या या हॅलो. कॅमेरा चालू करा तुमचा. हॅलो. हा, आवाज येतोय सर हॅलो. आपला. हा, आजच्या व्याख्यानमालेचे चौथं पुष्प आयोजित गुंफण्यात आलं आणि हे चौथं पुष्प श्री गंधार कुलकर्णी यांनी गुंफलं आहे. आणि सर्वात पहिले मी गंधारजींचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली. आणि खास करून म्हणजे विशेष म्हणजे मला बाजी प्रभूंबद्दल इतकी काही माहिती नव्हती आणि ही माहिती मला झाली. आणि इतिहासामध्ये मी थोडासा कच्चा आहे आणि मला आता यामध्ये जास्त रुची निर्माण झाली. त्यामुळे मी पहिले त्यांचे धन्यवाद देऊन देतो, कारण इतिहास हा फार मोठा आहे आणि इतिहासामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि आज गंधारजींनी विस्तृत असं या ठिकाणी आपल्या व्याख्यानातून केलेलं आहे. आभार प्रदर्शनाची माझ्याकडे जबाबदारी आहे. आजच्या व्याख्यानमालाचे अध्यक्ष डॉक्टर अश्विन कुमारजी राठोड यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं आणि व्यवस्थितरित्या त्यांनी मांडणी केली आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त जे चौथं पुष्प गुंफलं आहे असे आजचे वक्ते श्री गंधार कुलकर्णी यांनी बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज वेगवेगळे सगळ्या विषयांचा उलगडा केला. असे गंधार कुलकर्णी मी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. तसेच सर्वांच्या परिचयाचे असणारे, नेहमी हसतमुख असणारे आमचे रवी भाऊ, जे इतिहास संकलन समितीचे जे पद्य आपल्या गोडवाणीतून आम्हाला ऐकवतात आणि आम्हा सर्वांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते, असे रवींद्रजी पाटील सर, मी यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व महाराष्ट्र प्रांतातून आज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असे पदाधिकारी सदस्यगण, यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आयोजनामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या सहमतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि यानंतर पुढील सूत्र सातभाई सरांना सोपवितो. धन्यवाद. धन्यवाद सागर सर. उद्या मोगल मर्दिनी तारा राणीवरती व्याख्यान होणार आहे. पुणे येथील सह्याद्री हिस्ट्री अकॅडमीचे श्रीकांत जोशी हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. तरी मी सर्वांना विनंती करतो की उद्या जास्तीत जास्त आजच्या सारखेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावं. पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्वांना विनंती की सर्वांना